नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। लोकसभा निवडणूक व विधानसभा पोटनिवडणूकसाठी प्रशासन सज्ज, पत्रकार परिषदेतून दिली माहिती। आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने झाली जमा। शहरात ओव्हरलोड वाहनांची अनियंत्रित वाहतूक सुरूच, RTO आणि वाहतूक शाखेचे दुर्लक्ष। वन्य प्राण्यांच्या मुक्त संचारामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान भरपाई देण्याची मागणी। शहरातील चौकातील पोलीस बूथचा उपयोग काय? विद्युत अभावी बनले शोपीस। आता सविस्तर बातम्या। अकोला लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी निवडणूक होत असून त्याच दिवशी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे। लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी पत्रकार परिषदेत केले आहे। अकोला येथे 26 एप्रिल रोजी अकोला लोकसभा तसेच आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाल्यामुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून याबाबत जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली असून अकोला लोकसभा मतदारसंघात 18,75,567 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत, तर अकोला पश्चिम पोटनिवडणुकीसाठी 3,28,076 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्हा नियोजन भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली। 28 मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध करणे व नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहेत। लोकसभेच्या 2056 मतदान केंद्राकरिता 4,134 बॅलेट युनिट तर अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकरिता 620 बॅलेट युनिट कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली। नमस्कार, मी अजित कुंभार, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी 6 अकोला लोकसभा मतदारसंघ। आपणा सर्वांना माहीत आहे की भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। यासोबतच 30 अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीचा देखील कार्यक्रम निश्चित केलेला आहे। यामध्ये दिनांक 28 मार्च रोजी नोटिफिकेशन जाहीर होणार असून तदनंतर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल। दिनांक 4 एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुभा राहील। तसेच यामध्ये दिनांक 8 एप्रिल 2024पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दिनांक राहील। तसेच मतदानाची दिनांक ही 26 एप्रिल 2024 ही मतदानाचा दिनांक राहील। त्यासोबतच 4 जून हा दिनांक हा मतमोजणीचा दिनांक राहणार आहे। यामध्ये जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रावरती पर्सन्स विथ डिसेबिलिटीज असतील त्यांना ॲक्सेसिबल इलेक्शनसाठी चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यासोबतच इतरही मतदारांना चांगल्या प्रकारच्या सुविधा आम्ही मतदान केंद्रावरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत। नवयुवक, नवमतदार यांची देखील संख्या वाढलेली असून या सर्व नवमतदारांनी प्रथमतःच आपला मतदानाचा हक्क बजावावा। जिल्ह्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी मतदारांनी या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं आणि आपला मतदानाचा जो काही मूलभूत हक्क आहे तो बजावावा, यासाठी मी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून सर्वांना आवाहन करत आहे। धन्यवाद। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अकोला लोकसभा तसेच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला। आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती पदाधिकारी यांची शासकीय वाहने जिल्हा प्रशासनाकडे जमा करण्यात आली आहेत। आदर्श आचारसंहितेच्या लोकसभा व पश्चिम अकोला विधानसभा पोटनिवडणूक पाहता स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने जिल्हा प्रशासनाकडे जमा करण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून या अनुषंगाने अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह सर्व सभापती यांची शासकीय वाहने शासन दरबारी जमा करण्यात आली असून सदरची प्रक्रिया आज पार पडली। येणाऱ्या काळात जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक पार पडणार असून त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी यांचे वाहन जिल्हा परिषदेच्या आवारात लावण्यात आले आहेत।
अकोला शहरात वाहनांवर क्षमतेपेक्षा अधिक सामान ठेवून ओव्हरलोड वाहतूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून या ओव्हरलोड वाहनांमुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता वाढली आहे। त्यामुळे ओव्हरलोड वाहनांची जीवघेणी वाहतूक कधी थांबणार असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे। अकोला शहरात राजरोजपणे वाहनांच्या क्षमतेपेक्षा अधिक वस्तू वाहनांमध्ये भरून ओव्हरलोड वाहनांची वाहतूक दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्यावर होणारी कारवाई मात्र थंड बसत असल्यामुळे हे प्रकार आता वाढत आहेत। शहरात केवळ ठराविक वेळेमध्येच अवजड वाहनांना प्रवेश असून दुपारच्या वेळेमध्ये अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी असतानाही संबंधित प्रशासनाच्या नाकावर टिचून अवजड वाहने शहरात प्रवेश करीत असल्याचे प्रकार वाढले आहेत। अकोला शहरात जड वाहनांना प्रवेशबंदीबाबत विविध ठिकाणी फलक लावण्यात आले असून आदेशाची अंमलबजावणी मात्र थंड बस्त्यात असल्यामुळे शहरात दुपारच्या वेळेतही जड वाहने प्रवेश करीत असल्यामुळे अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। शहरात प्रवेशबंदी असतानाही अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याबाबत चित्र समोर येत असून याबाबत पोलीस विभागाकडून कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। तर शहरातील प्रमुख मार्गावर दररोज ओव्हरलोड वाहनांची वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू आहे। वाहनावर ओव्हरलोड माल भरून त्यावर काही मजूर बसून प्रवास करीत असल्याचे हे चित्र धोकादायक असून ओव्हरलोड वाहतूक होत असताना मात्र पोलिसांकडून कारवाई शून्य आहे। अकोट तालुक्यातील रुईखेड परिसरात वन्य प्राण्यांमुळे ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कापणीपूर्वी ज्वारी पिकात वन्य प्राण्यांच्या धुमाकूळामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे। शासनाकडून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा तसेच झालेल्या नुकसानीची त्वरित भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे। यावर्षी रुईखेड परिसरात उन्हाळी ज्वारीची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे। आता हे पीक कापणीच्या काही दिवसाच्या अंतरावर असल्याने आता या पिकावर वन्य प्राणी खूप मोठ्या प्रमाणात पिकाची नासधूस करीत आहेत। वन्य प्राण्यांमुळे खूप मोठे संकट आले असून या वन्य प्राण्यांबाबत वन विभागाने उपाययोजना व पंचनामे करून आर्थिक नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत। त्यामुळे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे। अकोला शहरातील चौकांमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी पोलीस बूथ लावण्यात आले खरे, मात्र विजेअभावी पोलीस बांधवांना या बूथमध्ये बसण्याची कुठलीही सोय नसल्यामुळे पोलीस बूथ दिवसेंदिवस शोभेची वस्तू बनत चालले असल्याचे बोलले जात आहे। अकोला पोलीस दलातील ट्रॅफिक कर्मचाऱ्यांसाठी महानगरपालिकेच्या सौजन्याने ठिकठिकाणी पोलीस बूथ लावण्यात आले खरे, मात्र या बूथमध्ये पोलीस बांधवांना काही काळ विश्रांती घेता यावी या उद्देशाने कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे तसेच विजेची सोय नसल्यामुळे बूथ असून फायदा तरी काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। अकोला शहरात विविध चौकांमध्ये वाहतूक पोलिसांसाठी बूथ तयार करण्यात आले, मात्र तेथे विजेची कुठलीही सोय नाही। काही बूथमध्ये विजेची सोय करण्यात आली होती, मात्र तेथेही वीज बंद झाल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत। बूथमध्ये माईक व स्पीकरची व्यवस्था असताना विजेअभावी त्याचा उपयोग तरी काय असा प्रश्न निर्माण होत आहे। रानमित्र निसर्ग माझा सोबती व नेचरव्हील यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला शहरामध्ये सीड कलेक्शन ड्राईव्ह 2024 चे आयोजन करण्यात आले। या माध्यमातून बिया जमा करण्यात येणार असून त्याचे नंतर रोपे तयार करीत वृक्षारोपण करण्यात येणार आहे अशी माहिती रानमित्रच्या संस्थापिका डॉक्टर पल्लवी दिवेकर यांनी दिली। रानमित्र निसर्ग माझा सोबती व नेचरव्हीलच्या संयुक्त विद्यमाने शहरामध्ये सीड कलेक्शन ड्राईव्ह 2024 हे आयोजित करण्यात येत आहे। यात रानमित्रच्या संस्थापिका डॉक्टर पल्लवी दिवेकर व नेचरव्हीलचे संस्थापक श्री जयेश लगड यांच्या वतीने नागरिकांना भारतीय वंशातील झाड कोणते व त्यांच्या बिया कशा गोळा कराव्या यासाठी जनजागृती करण्यात येत असून हे सीड कलेक्शन ड्राईव्ह 4 आठवडे चालणार असल्याची माहिती टीम रानमित्रच्या वतीने देण्यात आली। यात 4 रविवारी शहरातील वेगवेगळ्या स्पॉटवर जाऊन 8:30 ते 11 या वेळेत जनजागृती करण्यात येणार आहे। यावेळेस मदन महाल सरकारी बगीचा जवळ 8:30 ते 11 जनजागृती झाली होती। 24 मार्च रोजी पुढची जनजागृती ही सोमानी हॉस्पिटल जठारपेठ चौक येथे 8:30 ते 11 या वेळेत करण्यात येणार आहे। यात फळे तुम्ही खा व बिया आम्हाला द्या अशी कडकडीची विनंती सर्वांना करण्यात आली। नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा व आम्हाला या सीड कलेक्शनमध्ये भरपूर प्रमाणात भारतीय वंशावळीचे झाडांच्या बिया जमा करण्यात सहाय्य करावे। या बियांचे नंतर रोपे तयार करण्यात येणार असून ती रोपे पावसाळ्यामध्ये अकोल्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर लावण्यात येणार आहेत।
याने आपल्या भारतीय वंशाचे झाडांचे संवर्धन पण होईल आणि अकोला परत हरित होण्यास मदतही होईल, अशी माहिती डॉक्टर पल्लवी दिवेकर यांनी यावेळी दिली. या आजच्या मोहिमेला टीम रानमित्रच्या सचिव सौ माधवी तायडे पाटील, नेचर व्हीलचे संकल्प गजघाटे व श्रेयश देशमुख तसेच निसर्गप्रेमी श्री राजेश जी लोहिया यांनी जनतेला मार्गदर्शन केले. मी पल्लवी दिवेकर आणि रानमित्र आणि नेचर व्हीलच्या वतीने आम्ही या वर्षीचा मोठा सीड कलेक्शन ड्राईव्ह इथे चालवतोय. यात आम्ही दर रविवारी सकाळी वेगवेगळ्या स्पॉट्सवरती अकोल्यातल्या बसणार आहोत आणि जनजागृतीसाठी लोकांना हे सांगणार आहोत की भारतीय वंशातील कोणते झाड आहेत ज्याच्या बिया ते घर बसल्या किंवा आजूबाजूच्या परिसरातून गोळा करू शकतात आणि त्या बिया मग आम्ही जमा करून पुढे येणाऱ्या या जून-जुलैमध्ये त्याचं प्लांटेशन करणार आहोत. काय होत आहे, आपल्या इथे सध्या विदेशी झाड खूप लावले जात आहेत किंवा नेहमी लहान मुलांवर आपण हे बिंबवतोय की नेचर क्रायसिस हे केवढं मोठं होत चाललंय. मला ह्या वेळेस असं करायचंय की छोट्या छोट्या त्यांना चांगल्या गोष्टी त्यांच्या हातून झाल्या पाहिजेत. जसं सीड कलेक्शनसाठी आमच्यासोबत तुम्ही जोडले जाऊ शकता किंवा इव्हन असं जनजागृतीसाठी देखील तुम्ही इथे येऊ शकता, जेणेकरून त्या लहान मुलांवर हे नेचर कन्झर्वेशनचे संस्कार होतील. तर ह्या आमच्या ड्राईव्हला तुम्ही नक्की ह्यात सहभाग घ्या आणि सीड कलेक्ट करा आणि ते आमच्यापर्यंत पोहोचवा. माधवी पाटील, रानमित्रची मेंबर. तर आम्ही इथे जमा झालोय शहर बगीच्याजवळ सीड ड्राईव्ह कलेक्शनसाठी, ज्यातून आम्ही सगळ्यांना जनजागृती करतोय की तुम्हाला कोणते सीड जमा करायचे आहे आणि आम्हाला ते कुठे द्यायचे आहेत. असं आम्ही 4 रविवार वेगवेगळ्या ठिकाणी बसतोय. जसं नेक्स्ट रविवार आम्ही सोमानी हॉस्पिटल रोड बसतोय, त्यानंतर गौरक्षण रोड, त्यानंतर PKV, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही अकोल्यात ही सीड ड्राईव्ह घेतोय. त्यानंतर आम्ही संध्याकाळच्या वेळी सीड कलेक्शन करायला स्वतः जातोय. जर समजा तुम्हाला यात यायचं सहभागी व्हायचं असेल, यायचं असेल सीड कलेक्शनसाठी, तर तुम्ही येऊ शकता. सीड कलेक्शनसाठी आम्ही PKV किंवा जिथे आपल्याला खूप सारे सीड भेटतील तर अशा ठिकाणी आम्ही जातोय. तर तुम्ही सहभागी व्हा आणि आम्हाला या सीड कलेक्शन ड्राईव्ह मध्ये मदत करा. धन्यवाद. मेरा नाम राजेश लोहिया है. ये जो जॉइंट वेंचर किया है रान मित्र ने एंड नेचर विला ने, तो बहुत अच्छा उपक्रम है. और हम लोग जो फ्रूट्स खाते हैं, जो सीजनल फ्रूट्स आते हैं, जो प्लांट्स रहते हैं, उसके जो भी सीड्स हम लोग फेंकते हैं, वो फेंकने के बदले उसको जमा करके रख लीजिए और ये ग्रुप जो है ये आपके यहाँ आएंगे और कलेक्ट करेंगे. और ये बहुत अच्छा उपक्रम है. आई विश यू ऑल द बेस्ट. मी जयेश लगड, फाउंडर नेचर वेल अकोला. जसं आता पल्लवी मॅडमने पण सांगितलं आहे की आपल्याला सगळ्यात जास्तीत जास्त नेटिव्ह प्लांटचे सीड कलेक्ट करायचे आहेत. इतकंच नाही तर ते सीड कलेक्ट करून काय करायचं आहे, तर करायचं एवढंच आहे आपल्याला की सगळ्यात जास्त जे आपले नेटिव्ह प्लांट्स आहेत त्यांचे सीड्स कलेक्ट करून एकतर आपण सीड सोईंगच्या मेथडने आपण ते झाडं लावणार आहोत किंवा मग त्यांच्यापासून रोपं तयार करून आपण अशा लोकांपर्यंत ते पोहोचवणार आहोत जे एका प्रॉपर पद्धतीने त्याला लावून त्यांचं संगोपन करू शकतील. हे सीड कलेक्शन ड्राईव्ह आपण मागच्या वर्षीपासून घेतो आहे. मागच्या वर्षी पण आपण 5,000 पेक्षा अधिक सीड सो केलेले आहेत आणि इतकंच नाही तर त्याचा फॉलोअप पण घेतलाय. म्हणजे त्या झाडांचं जर्मिनेशन रेट काय आहे, मॉर्टॅलिटी रेट काय आहे, कुठल्या प्रकारचं झाड किती चांगल्या झपाट्याने ग्रो होऊ शकतं याचाही आपण आकलन केलेलं आहे. तर ही एक जनमोहीम आपल्याला सुरू करायची, मोठ्या प्रमाणात ही मोहीम सुरू करायची आहे, जेणेकरून अधिक आणि अधिक अकोलेकर आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देतील आणि अकोल्याला आपण परत एक हिरवं शहर बनवायचा प्रयत्न करतो आहे. तर सगळ्यांनी याच्यात सहभाग घ्यावा हीच माझी इच्छा आहे. थांबतो. धन्यवाद. मी संकल्प गजघाटे. इथे नेचरवेल आणि रानमित्र सोबत मिळून आम्ही सीड कलेक्शन ड्राईव्ह करतोय. आता एक गोष्ट अशी येते, जेव्हा आपण निसर्गासाठी काम करतोय तर निसर्गाबद्दल विचार तर केलाच पाहिजे. म्हणून ही सीड कलेक्शन ड्राईव्ह आम्ही कमीत कमी कार्बन फुटप्रिंट बनवून करायचा प्रयत्न करतोय. ह्यासोबतच या सीड कलेक्शन ड्राईव्ह मध्ये जितकेही प्लांट्स, जितके सीड्स आम्ही कलेक्ट करू ते सीड्स आम्ही सो करू. मागच्या वर्षी याच प्रकारे सीड कलेक्शन ड्राईव्ह केली गेली होती आणि सीड कलेक्शन नंतर ते सीड सोईंग ड्राईव्ह पण आम्ही केली आणि जवळपास 5,000 पेक्षा जास्त सीड्स आम्ही अकोला परिसरात सो केलेले आहेत.
आणि फक्त त्या लावल्या नाही तर त्याच्यासोबतच त्या सीड्सचा ग्रोथ रेट कसा आहे, त्या सीड्समधून किती सीड्स व्यवस्थित ग्रो झाल्या, कितींची ग्रोथ कमी झाली, ह्या सगळ्या गोष्टींचं आकलन सुद्धा आम्ही केलेलं आहे. आणि जर अकोल्यात एवढी चांगली गोष्ट होत आहे तर नक्कीच अकोलेकरांचा सहभाग या गोष्टीमध्ये असलाच पाहिजे. एवढे बोलतो आणि थांबतो. थँक्यू. मुंबई पुण्याच्या धर्तीवर विविध प्रकारचे लक्झरियस मल्टीब्रँडेड फर्निचर एकाच छताखाली उपलब्ध असणाऱ्या मिडलँड फर्निचर मॉलचा शुभारंभ अकोला MIDC येथील प्लॉट नंबर B57 येथे करण्यात आला. विविध प्रकारचे मल्टी ब्रँडेड फर्निचर मिडलँड मॉलच्या माध्यमातून अकोलेकरांना खरेदी करता येणार असून फर्निचर मॉलला एकदा भेट देण्याची मागणी संचालकांनी केली आहे. अकोला MIDC प्लॉट नंबर 57 अकोला ग्रोथ सेंटर दरगाह रोड MIDC येथे अकोला शहरातील सर्वात मोठ्या मिडलँड फर्निचर मॉलचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. हा अकोला शहरातील सर्वात मोठा फर्निचर मॉल असून येथे 40,000 स्क्वेअर फूटमध्ये मल्टी ब्रँडेड फर्निचर मॉल साकारण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या मल्टी ब्रँडेड फर्निचरची सर्वोत्तम शृंखला एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याची किमया मिडलँड फर्निचर मॉलच्या माध्यमातून करण्यात आली आहे. संतानी परिवाराच्या मिडलँड फर्निचर मॉलचा नवीन रंगरूप व भव्यते सोबतच शुभारंभ 17 मार्च रोजी करण्यात आला. विदर्भातील गोदरेज इंटेरियोचा सर्वात मोठा डिस्प्ले तसेच कासल फर्निचर स्पेसवूड, स्मार्ट वूड लक्झरी लाईफस्टाईल यासह विविध प्रकारचे कलेक्शन मिडलँड फर्निचर मॉलच्या माध्यमातून नागरिकांना पाहता येणार आहे. अकोल्यातील सर्वात मोठ्या फर्निचर मॉलला नागरिकांनी एकदा भेट द्यावी असे आवाहन मिडलँड फर्निचर मॉलचे संचालक महेश संतानी, मयूर संतानी व संतानी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. महेश संतानी अकोला MIDC में मिडलैंड फर्नीचर नामक शोरूम फर्नीचर मॉल आज से शुभारंभ हुआ है. आप सभी से अनुरोध करूँगा कि आप एक बार ज़रूर विजिट दें. तरह तरह के मस्त बढ़िया फर्नीचर लाजवाब क्वालिटी मिलेंगी. आपको पूना मुंबई कहीं जाने की ज़रूरत नहीं है. जो भी बाहर से आप चीज़ें लाते हैं वो पूरे अकोला में है, आपकी अपनी ज़मीन पे है. अकोला MIDC प्लॉट नंबर B57 MIDC अकोला में आइए जरूर. सबसे पहले मैं अकोला की जनता को बहुत बहुत बधाइयाँ देना चाहूँगा. महेश जी ने जो मिडलैंड करके अपना फर्नीचर मॉल खोला है अकोला में, ये अकोला के लिए नहीं, आई थिंक पूरे विदर्भ के लिए एक बहुत प्रतिष्ठा की बात है. और हम लोगों ने और भी जगह पे बहुत बड़े बड़े शोरूम्स डाले हैं. इसके बाद विदर्भ के लोगों को फर्नीचर के लिए भटकना नहीं पड़ेगा. एक ही अंडर वन रूफ आपको सारे फर्नीचर के ऑप्शंस मिलेंगे. गोदरेज के अंदर हमारा मैट्रेस से लेके और मॉड्यूलर किचन तक घर के यूज़ वाली सारी चीज़ें हम लोग बनाते हैं. और हिंदुस्तान की 127 साल पुरानी कंपनी है गोदरेज. और हम लोग घर घर में किसी न किसी प्रोडक्ट के द्वारा हर आदमी की लाइफ को टच करते हैं. सो मैं उम्मीद करता हूँ कि अकोला के लोग इस स्टोर को भी अपना आशीर्वाद देंगे और इसको सफल बनाएंगे. महेश जी को और मिडलैंड फर्नीचर की टीम को बहुत बहुत ढेरों शुभकामनाएं और बधाई. थैंक यू. माय नेम इज़ उबैद रेहान फ्रॉम स्पेसवुड फर्नीचर नागपुर. मिडलैंड के साथ हम पिछले 1 साल से जुड़े हैं. आज इनॉग्रेशन किया है. 3 साल की वारंटी के साथ स्पेसवुड के सारे प्रोडक्ट मिडलैंड स्क्वायर में मिलेंगे. ठीक है. यहाँ पर हमारे बेडरूम सेट, TV यूनिट्स, सेंटर टेबल, डाइनिंग टेबल, ये सारी रेंज आपको मिलेंगी. ऑफिस टेबल, सारी चीज़ आपको मिलेगी. ठीक है. 3 साल की वारंटी रहेगी. और ये मात्र 40,000 स्क्वायर फीट का शोरूम यहाँ पर वो खुला है मिडलैंड अकोला नाम से. तो यहाँ पर आपको बेड वार्डरोब, स्लाइडिंग वार्डरोब और अपना MDF वाले बेड, ये सारी चीज़ आपको मिलेगी. ठीक है. राहुल गांधींच्या रॅलीत एका कार्यकर्त्याने जितेंद्र आव्हाडांना निळा रंगाचा दुपट्टा दिला. त्यांनी तो फेकून दिला. त्यानंतर आव्हाडांवर विरोधकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे असे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी करीत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी घटनेचा निषेध व्यक्त करत जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं कृत्य म्हणजेच त्यांचा मूर्ख प्रदर्शन असल्याचं म्हटलंय. दरम्यान निळा रंग एक चळवळीचा रंग आहे. अशा प्रकारे बाबासाहेबांचा आणि त्यांना मानणाऱ्या अनुयायांचा आव्हाडांनी अपमान केलाय.
एकीकडे राहुल गांधी रॅलीत निळ्या रंगाचा दुपट्टा घालून फिरत आहेत, तर जितेंद्र आव्हाड यांना निळ्या रंगाची ॲलर्जी का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. रणशिंग फुंकिले तू भीमा जाळण्या गुलामी, या निळ्या सैनिकाची घे निळी सलामी. आंबेडकरी चळवळ मांडणाऱ्या प्रत्येकाचं हे गाणं म्हणजे श्वास आहे. 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली त्यावेळेसपासून निळा रंग आंबेडकरी अनुयायी आपल्या अस्मितेचा रंग मांडतात. पोचीराम कांबळेंच्या आंदोलनाच्या बाबतीत असेल, मराठवाडा नामविस्ताराच्या आंदोलनाच्या बाबतीत सुद्धा निळा रंग हा शौर्याचं, त्यागाचं आणि बलिदानाचं प्रतीक मानला गेला, नव्हे तर तो चळवळीचा श्वास मानला गेला. एकीकडे चळवळ आम्ही सांगत असताना आम्ही पण सांगतो आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड नावाची व्यक्ती महाराष्ट्रामध्ये मी किती पुरोगामी आहे, मी किती शिवशाहू आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पार्टीसोबत जाणारे किती नकली बेगडी आहेत, असं उष्ण अवसान आणून ज्या पद्धतीनं स्वतःला पुरोगामी समजतात त्या जितेंद्र आव्हाडांनी काल राहुल गांधींच्या रॅलीमध्ये मूर्खपणाचं प्रदर्शन करत असताना अस्मितेचं प्रतीक असलेल्या निळ्या रंगाचा गमजा किंवा शॉल ज्यावेळेस सन्मानानं भीमसैनिकांनी त्यांना दिली त्यावेळेस त्यांनी ती फेकून दिली, अक्षरशः ती पायदळी तुडवल्या गेली आणि अशा प्रकारचा चळवळीचा आणि बाबासाहेबांच्या विचाराला मानणाऱ्या अनुयायांचा सुद्धा त्यांनी अपमान केला. मला असं वाटतं भीमसैनिक या प्रकारामुळे नक्कीच चवताळलेला आहे. कारण पक्ष आणि राजकारण एक बाजूचा विषय ठेवूया, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा निळा रंग हा अस्मितेचा प्रतीक असताना राहुल गांधी जर धारण करून फिरत असतील तर जितेंद्र आव्हाडांना निळ्या रंगाची ॲलर्जी का? मी आव्हाडांना एवढंच सांगतो, आज तुम्ही जो मस्ती आणि माज दाखवलाय, येणाऱ्या काळात भीम सैनिक तुम्हाला तुमची जागा दाखवतील. एक वेळी इतर कोणी तुम्हाला माफ करेल, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला कार्यकर्ता तुम्हाला कधी माफ करणार नाही. तुमचं बेगडी आंबेडकरी प्रेम महाराष्ट्राच्या जनतेने उभ्या डोळ्यांनी पाहिलं, त्या बेगडी प्रेमाचा मी तीव्र शब्दात जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. मुंबई हावडा लोह मार्गावरील 40गाव येथे पायाभूत सुविधा निर्मितीचे कार्य हाती घेण्यात येणार असल्याने या मार्गावरील बडनेरा अकोला नाशिक मेमू गाडी 21 मार्चपर्यंत रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामुळे लहान रेल्वे स्थानकावर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ प्रबंधक कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार येथे यार्ड रिमॉडेलिंग करिता नॉन इंटरलॉकिंगचे कार्य हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गाडी क्रमांक 01212 नाशिक अकोला बडनेरा विशेष मेमू 21 मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्रमांक 01211 बडनेरा अकोला नाशिक विशेष गाडी 21 मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे. ही गाडी अकोला मार्गे धावणारी असल्याने अकोलेकर प्रवाशांचीही गैरसोय होणार आहे. छोट्या स्थानकांवर थांबा असलेली ही गाडी 6 दिवस धावणार नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला अकोला. लोकसभा निवडणूक व विधानसभा पोटनिवडणूकसाठी प्रशासन सज्ज, पत्रकार परिषदेतून दिली माहिती. आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने झाली जमा. शहरात ओव्हरलोड वाहनांची अनियंत्रित वाहतूक सुरूच, RTO आणि वाहतूक शाखेचे दुर्लक्ष. वन्य प्राण्यांच्या मुक्त संचारामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान भरपाई देण्याची मागणी. शहरातील चौकातील पोलीस बूथचा उपयोग काय? विद्युत अभावी बनले शोपीस. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.